यांच्याकडे जाऊया। वैभव, पुण्यामध्ये सद्यस्थिती काय आहे? विद्यार्थ्यांचं हे आंदोलन जे आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन चिघळताना दिसतंय। आपण व्हिज्युअल्स पाहतोय। जसा जसा वेळ जातोय तसं तसं विद्यार्थ्यांची गर्दी जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे आणि सकाळी जेवढा भाग विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेला होता त्याच्यात तेवढी जागा पुरत नसल्यामुळं विद्यार्थी हे रस्त्यावरती आलेले होते। शेवटी पोलिसांनी पुन्हा मध्यस्थी केली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विद्यार्थ्यांना थांबायच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करू नये अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे। रस्त्याच्या एका बाजूला एक लेन बंद करून विद्यार्थ्यांनी बसावं असंही त्यांनी म्हटलंय। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांकडून सातत्यानं विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येत आहेत की जे बॅरिकेटिंग केलंय त्याच्या आतमध्येच बसा। मात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक विद्यार्थी हे बॅरिकेडच्या बाहेरून येत आहेत, ज्यासाठी पोलिसांनी सतत सूचना ज्या आहेत त्या केल्यात आणि इतका मुलांकडून विद्यार्थ्यांकडून इतका आरडाओरडा करण्यात येतोय। एक लेन जी आहे रस्त्यावरची ती लेन बंद करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थी जे ते एका बाजूला विद्यार्थ्यांकडून पूर्ण रस्ता जो आहे एक लेन जी आहे ती पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थी जे आहेत ते रस्ता ओलांडून आता दुसरी लेन जी आहे या लेनवरती आलेले दिसतात। तर वैभव, ही दृश्य आपण पाहतोय, जेवढी अलोट गर्दी विद्यार्थ्यांची दोन्ही मार्गांवरती दोन्ही रांगांमध्ये जी जमा झाली आहे त्याचा साहजिकच परिणाम हा वाहतुकीवरती होताना दिसतोय। सध्याचं तिथं जनजीवनावरती कशा प्रकारे परिणाम होताना दिसतोय वैभव? वाहतूक पूर्ण बंद करण्यात आलेली आहे। दांडेकर पुलाच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णतः बंद केला आता विद्यार्थ्यांनी। हजारोच्या संख्येने विद्यार्थी जे ते विद्यार्थी आलेले आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो पोलिसांनी आता रस्ता बंद करावा लागलेला आहे। जोरात घोषणाबाजी जी आहे ती विद्यार्थ्यांकडून केली जाते आणि पोलिसांनी भूमिका जी आहे ती अत्यंत संयमाची ठेवलेली आहे। विद्यार्थ्यांना जितक्या वेळ बसायचं आंदोलन करायचे तितका वेळ करू द्या अशी वरिष्ठांनी सूचना केल्यानंतर पोलीस अधिकारी सुद्धा विद्यार्थ्यांना जशी जागा करून देता येईल तसंही आंदोलनासाठी बसायच्या सूचना देतात। आता अलकाडकी चौकातून दांडेकर पुलाकडे जाणारा रस्ता जो आहे हा रस्ता सगळा बंद करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी रस्त्यावर बसायची परवानगी जी आहे ती दिलेली आहे। जी, त्याचबरोबर शरद पवारांनी देखील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलनात सहभागी होईन असं ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, त्याबद्दल काय सांगा वैभव? शरद पवारांनी ट्विट केलेलं होतं रात्री 12 वाजेच्या सुमारास आणि काही जरी झालं तरी या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्या। जी, विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्या तर पुण्यामध्ये आपण हे दृश्य पाहतोय। पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। मोठ्या प्रमाणात हा जो रस्ता आहे हा रस्ता या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या गर्दीमध्ये ब्लॉक झालेला आपण पाहू शकतोय। आपण पुन्हा आपले प्रतिनिधी वैभव यांच्याकडे जाऊया। वैभव, सद्यस्थिती पुण्यामधली आम्ही ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय, तर या सर्व पार्श्वभूमीवरती सरकारच्या कडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का? त्याचबरोबर काही अधिकृत वक्तव्य आलंय का? जी माहिती मिळते सकाळी अभिमन्यू पवार उपमुख्यमंत्री या सगळ्यांमध्ये बैठक जी आहे ती बैठक आयोगाच्या प्रतिनिधींसोबत झालेली होती। मात्र त्यात निर्णय काय झालाय ते समजू शकलेलं नाहीये अजून। या सगळ्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। पण मूळ मुद्दा जो आहे तो आता तांत्रिक स्वरूपाचा असणार आहे। कशा पद्धतीनं याच्यावरती निर्णय घ्यावा, कारण परीक्षा जी आहे ती IBPS ची परीक्षा सुद्धा जवळ आलेली आहे आणि अनेक विद्यार्थी या परीक्षेच्या नियोजनाने बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे ती परीक्षा सुद्धा रद्द करता येणं तूर्त शक्य दिसत नाहीये। सरकार या सगळ्या तांत्रिक पेचातून मार्ग कसा काढणार हे जास्त महत्त्वाचं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, वैभव, ज्या प्रकारे
या विद्यार्थ्यांची गर्दी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात, जसं तुम्ही म्हणालात की घोषणाबाजी देखील दिली जाते। नेमक्या पुन्हा त्यांच्या मागण्या काय आहेत आपण प्रेक्षकांना सांगूया आणि सद्यस्थितीचा आढावा। वैभव, या विद्यार्थ्यांची जी मागणी होती, राज्यसेवा आयोगाची जी परीक्षा आहे ती आणि IBPS जी बँकिंगच्या संदर्भातली परीक्षा आहे यांची तारीख एकच आहे आणि येत्या 25 तारखेला ती परीक्षा होणार होती। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा आयोगाची परीक्षा जी आहे ती द्यायची होती, त्यांना एकाच दिवशी 2 परीक्षा असल्यामुळं हे शक्य होणार नाही आणि अशी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे या सगळ्या परीक्षांच्या वेळापत्रकाच्या बाबतीमध्ये सरकारने एक व्यवस्थित अशा स्वरूपाचं धोरणात्मक नियोजन जे आहे ते आयोगाकडून करून घ्यावं अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून सुरू आहे। सुरुवातीला कृषी विभागाच्या ज्या जागा आहेत या सगळ्या जागांची परीक्षा जी आहे त्या सगळ्या जागांची घोषणा राज्यसेवा आयोगानं करावी अशा स्वरूपाची मागणी सुरुवातीला होती। ती कमिशननं ही मागणी मान्य करत नोव्हेंबरमध्ये अशा स्वरूपाची नवी जाहिरात जी आहे ती काढण्यात येईल असा खुलासा केलेला होता। त्यानंतर मात्र या सगळ्यांच्या बाबतीमध्ये परीक्षांच्या तारखांच्या बाबतीमध्ये सगळ्याच पद्धतीच्या नियोजन जे आहे ते करण्यासाठी एक धोरणात्मक भूमिका जी आहे ती राज्य सरकारनं आणि आयोगानं घेण्याची गरज आहे अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे। जी, आणि काल सुप्रिया सुळे यांनी देखील या विद्यार्थ्यांबरोबर जाऊन चर्चा केल्याचं कळतंय। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या बैठकीमध्ये झालेले आहेत, काय मुद्दे चर्चिले गेले आहेत? वैभव, विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती तातडीनं निर्णय घेता येईल का याबाबत काल देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाच्या अध्यक्षांना सूचना केलेली होती। आयोगाच्या अध्यक्षांना सूचना केल्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रक्रियेच्या संदर्भामधली माहिती जी आहे ती इतर सदस्यांना दिलेली होती आणि तातडीनं अशा पद्धतीचा निर्णय घेता येणं, परीक्षा रद्द करता येणं शक्य नाही। याचं कारण ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केलेली आहे ती संख्या सुद्धा मोठी आहे आणि त्या विद्यार्थ्यांवर ती परीक्षेची तयारी पूर्वसूचना देऊन घेतलेली असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर कुठलाही परीक्षा रद्द करून अन्याय करता येणार नाही अशी भूमिका आयोगाने घेतलेली होती। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन जे ते सुरू ठेवलं आणि 2 वेगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या एकाच दिवशी घेण्यात येऊ नयेत। 2 वेगळ्या संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षा आहेत, त्याच्यामुळं त्या एकाच वेळी एकाच ठिकाणाहून घेण्यात याव्यात अशी मागणी जी आहे ती या विद्यार्थ्यांकडून केली जाते। वैभव, असं जोडलेलं हा अपडेट घेत राहणार आहोत। मात्र आपण ही पुण्यातली दृश्य पाहतोय, आंदोलक आणि पोलिसांमध्ये हुज्जत घातली गेली आहे। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत MPSC परीक्षेचे ते विद्यार्थी रस्त्यावरती जमा व्हायला गेल्या 3 दिवसापासून सुरुवात झाली होती। अलोट गर्दी या विद्यार्थ्यांची उसळल्याचं आपण या दृश्यातून पाहू शकतोय। आज 3रा दिवस त्यांच्या आंदोलनाचा आहे आणि या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी दिली गेली आहे। या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडू शकते आणि त्यासाठी सरकारने ठोस भूमिका मांडावी याकरिता हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलकांकडून आता सध्या जोरदार घोषणाबाजी दिली जाते। मोठ्या प्रमाणात या रस्त्याच्या दोन्ही मार्गावरती गर्दी जी आहे ती विद्यार्थ्यांच्या आंदोलन चालू होतं। ती IBPS ची एक्झाम जी होणार होती 25 तारखेला आणि MPSC ची पण एक्झाम ही कॉमन आली होती पण 25 तारखेला होती। त्याच्यासाठी त्याच्यासोबतच कृषीच्या विभागाच्या 258 जागा या वाढवण्यासंबंध होते। वाढवायच्या नसून त्या आपल्या राज्यसेवेमध्ये ऍड करायच्या होत्या आणि ऍड करून एक्झाम पुढे ढकलून त्याच्यामध्ये त्या सोबत आणायच्या होत्या। याच्यासाठी चाललं होतं। याच्यासाठी विद्यार्थ्यांनी शासनास्तरीयमध्ये आपापल्या स्तराने प्रत्येकाने मदत केली, सगळ्यांनी सगळं हे केलं, सगळ्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधला, पोहोचले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। शेवटी मग आयोगाने पहिलं नोटिफिकेशन 16 तारखेला टाकलं। 16 तारखेचं नोटिफिकेशन नंतर त्याच्यानंतर परत त्यांनी आता 2 दिवस अगोदर नोटिफिकेशन टाकलं, आम्ही 25 तारखेला पेपर घेणार। त्याच्यानंतर मग मुलांमध्ये जास्त असंतोष निर्माण झाला आणि मग त्यासाठी मुलांनी आंदोलन उभा केले। आयोगाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये नव्यानं काही तुम्हाला सांगण्यात आलंय का की अजून काही सांगण्यात आलेलं नाही? अजूनपर्यंत काहीच नाही। आयोगाकडून काहीच अजून आम्हाला कळलेलं नाहीये। आयोगापासून नाही कळालं, फक्त शासनाचं थोडं ट्विट वगैरे असेल त्याच्यातून एक असं कळालं, पण निश्चितपणे अजून काही सांगू शकत नाही। या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे भूमिका जी आहे ती यांना स्पष्टपणे समजू शकलेली नाही अजूनपर्यंत आणि या परिस्थितीत विद्यार्थी जे आहेत ते आणखी आक्रमक होताना दिसत आहेत। अनेक विद्यार्थी जे आहेत ते प्रत्यक्षात इथं आंदोलनाच्या ठिकाणी संख्या वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती गोळा झालेत आणि रोहित पवार यांनी कालपासून अन्नत्याग जे तो सुरू केलाय। अन्नत्याग सुरू केलेला असताना आता विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळं रस्त्याची एक बाजू जी आहे ती पूर्णतः बंद करण्यात आली आहे वाहतुकीला आणि मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं विद्यार्थी जे आहेत
ते रस्त्यावरती आलेले पाहायला मिळत आहेत. जी मागणी त्यांची प्रामुख्याने अ ब क वर्ग जागा ज्या आहेत कृषी विभागाच्या त्या 250पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या ऍड कराव्यात अशी सरळ मागणी जी आहे ती या विद्यार्थ्यांची होती. त्याबाबतही आयोगानं अजूनपर्यंत निर्णय जो आहे तो अधिकृतरित्या जाहीर केलेला नाहीये. तो निर्णय तातडीनं जाहीर करावा अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते. या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारची नेमकी भूमिका काय असायला हवी किंवा काय? विद्यार्थी संघर्ष समितीचे प्रतिनिधी हे आपल्या सोबत आहेत. विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती आता तातडीनं पूर्ण करणं हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? शक्य असेल तर ते कसं शक्य? हा, तांत्रिक गोष्टी शक्य आहे, कारण की आपण जर एमपीएससीची परीक्षा बघायला गेलं तर यादी पण खूप वेळेस झालं होतं की परीक्षा तोंडावर यांनी पुढे ढकललेल्या हे सगळ्यांना माहीत आहे. पण आता आयोग मुद्दामून या गोष्टीकडे चाल ढकल करत आहे आणि विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जात आहे. आम्हाला सरकारला विनंती आहे की सरकार तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचं मायबाप आहात, तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या काही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत. कृषी विभागाचे विद्यार्थी अनेक दिवसापासून यासाठी झगडत असताना सरकारकडे दुर्लक्ष करत आहे. 3 दिवस विद्यार्थी रस्त्यावर आहेत. तेव्हा कुठे सरकार आज मिटिंग घेतंय, हे घेतं, तर एवढी वेळ यायचीच कशाला, येऊन द्यायची कशाला सरकारला? आमची मागणी आहे की कृषी विभागाची पदे आहेत ते आता होणाऱ्या जाहिरातीमध्ये ऍड करावीत. त्यासोबत 2 महिने परीक्षा पुढे ढकलावी, संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात लवकर काढावी, अशा सगळ्या मागण्या आहेत आणि सरकारने आजची आज निर्णय द्यावा ही आमची आयोगाकडे सरकारला मागणी आहे. राज्य सरकार भूमिका घेत नाहीये त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? सरकारला यामध्ये काय राजकीय श्रेय घ्यायचं आहे का काय असं वाटतं आम्हाला? सरकार विद्यार्थ्यांना गृहीत धरत नाहीये का? सरकार ही विद्यार्थ्यांनी यांच्या घरची काही सरकारला मतदान करत नाहीत का? आम्हाला सरकारला विचारायचं आहे की आयोग तुम्हाला निवडून देणार नाही तरी सगळी जनता तुमचे मतदार आहात, ह्याचं तुम्ही कुठेतरी भान ठेवलं पाहिजे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. आयोगानं निर्णय जो आहे तो घेतला पाहिजे अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते. पण तातडीने हा निर्णय होऊ शकतो का? आणि आयोगाकडून ज्यात असमर्थता दर्शवण्यात येते त्याच्यामध्ये किती तथ्य? आयोग हे त्यांच्या युगोवर घेत आहे. त्यांना आम्हाला मान्य आहे की त्यांना कलम 315 नुसार स्वायत्त आहे, परंतु काय गोष्टीचा विचार करावा लागतो. जुन्या अभ्यासक्रमानुसार ही शेवटची संधी आहे. त्यांना कुठे विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा आहे. अनेक वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करतात. यामध्ये जास्त पदे ऍड करण्यात यावीत, कारण का जुन्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. पुढच्या वर्षीपासून नवीन अभ्यासक्रम आहे, यूपीएससीचा कॉपी पेस्ट अभ्यास आहे. त्यामुळे ह्या जुन्या विद्यार्थ्यांना अन्याय होता कामा नये. हे सरकार आयोगाने युगोवर घेऊ नये आणि विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा. आम्ही आमच्या हिताचा निर्णय मागत आहोत. आम्ही काय राजकारण करत नाही. आम्हाला चांगलं वाईट सगळ्या गोष्टी कळतं. तर आयोगाने आम्ही परीक्षार्थी आहोत तर आमचं ऐकून काही दिवस परीक्षा पुढे ढकलावी आणि कृषी विभागाच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. यात सगळ्यात जास्त जाहिराती काढाव्यात, कारण का जुन्या अभ्यासक्रमानुसार शेवटची संधी आहे. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन राजकीय केलं जातं. वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षाचे संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनामध्ये घुसतात आणि मूळ उद्देश बाजूला राहून हे आंदोलन तिसरीकडे भरकटते असं तुम्हाला वाटत नाही का? हे जर सरकारने आधीच ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती, जेणेकरून विरोधकांना सुद्धा यामध्ये श्रेय घ्यायचा मुद्दाच येत नाही. जर आयोगाने योग्य ती कारवाई केली असती, सरकारने योग्य ती कारवाई केली असती तर आज विरोधकांना श्रेय घ्यायची संधी सरकारने कशाला द्यायची आमचं असं म्हणणं आहे. होत असेल राजकारण, आम्हाला काय, आमच्याच बाजून जो उभा राहील तो आमच्यासाठी देव असतो विद्यार्थ्यांसाठी, हे कुठं सरकारने विचारात घ्यावं. या विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे त्यांनी स्पष्ट केलंय की जे विरोधक आमच्या सोबत आले त्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला काहीच वाईट वाटत नाही. याचं कारण ते आमची भूमिका मांडतायत. ते राजकारण जरी करत असतील तरी सरकारने या विरोधकांना त्याची संधीच देऊ नये. विद्यार्थ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या तातडीनं मान्य कराव्यात किंवा तशा पद्धतीचा पत्रव्यवहार जेव्हा होतो तो गांभीर्याने घ्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते सतत. आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपण पाहतोय. हजारोच्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते इथं रस्त्यावरती गोळा झालेले आहेत. आज सकाळी लायब्ररीला यायच्या वेळेलाच म्हणजे साधारण 10 वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली होती आणि नवी पेठेतला हा शास्त्री रस्ता जो आहे तो या स्पर्धा परीक्षांच्या लायब्ररीचं किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक एपिक सेंटर आहे किंवा केंद्र आहे. कारण मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येनं विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी इथं असतात, रोजच उपस्थित. काल रात्री जेव्हा रोहित पवार हे आंदोलनात सहभागी झाले, त्यांनी उपोषण केलं, तेव्हा संख्या ही अत्यंत तोकडी होती, 40-50 मुलं होती. मात्र आज सकाळपासून प्रचंड मोठ्या संख्येनं विद्यार्थी यायला लागले. 2 तास विद्यार्थी येत होते. त्यानंतर मात्र शहरभरातल्या विद्यार्थ्यांमध्ये हा मेसेज गेला, एकत्र भूमिका घ्यायला हवी म्हणून सूचना जी आहे ती देण्यात आली आणि त्यानंतर विद्यार्थी इथं गोळा झालेत. आता ही संख्या एवढी मोठी झाली आहे की रस्त्याच्या एका बाजूला या सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती मावणं शक्य नाहीये आणि त्याचा परिणाम आपण प्रत्यक्षामध्ये इथं पाहतोय. मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं लोक जे आहेत ते इथं दाखल झालेले, विद्यार्थी जे आहेत ते दाखल झालेले आहेत.
आणि मुद्दा स्पष्ट आहे, मागणीवरती तात्काळ निर्णय घ्या तरच आंदोलन मागे घेतलं जाईल. वैभव, या गर्दीमध्ये विद्यार्थ्यांच्या हातामध्ये घोषणाबाजीचे फलक देखील दिसत आहेत. नेमक्या काय घोषणा त्याच्यावरती लिहिल्या आहेत वैभव? अमोल गॉगल ठेव, त्यात नीट ठेवून दे फक्त. तर पुण्यातली आपण ही दृश्य पाहतोय. पुण्यामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण ही गर्दी पाहतोय. या दोन्ही पुण्याच्या या मार्गावरती ही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची अलोट गर्दी अशी जमा झाली आहे. आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी ते देत आहेत. आपण पुन्हा आपले प्रतिनिधी वैभव यांच्याकडे जाऊया. वैभव, वेगळ्याच प्रकारे या आंदोलनाने एक वेगळं स्वरूप घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये बऱ्याच घोषणांचे फलक सुद्धा दिसत आहेत. नेमक्या घोषणा काय आहेत, काय सांगाल? घेतलं पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये एक सूर्य अशा स्वरूपाच्या कुठल्या घोषणा नाही आहेत. यांची भूमिका ही अत्यंत स्पष्ट आहे. या भूमिकेमध्ये कशा पद्धतीनं आयोगानं परीक्षा घ्यायला हव्यात याबाबतच्या स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी तीच आहे जी ते वारंवार स्पष्ट करतायत की वर्ग अ ब क च्या जागा ज्या आहेत त्याची मागणी यांच्याकडून सातत्यानं केली जाते. परीक्षा ज्या आहेत त्या पदं वाढवून परीक्षा जी आहे, जागा ज्या आहेत त्या जागा वाढवल्या पाहिजेत, हाच आमचा मेन मुद्दा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याची परिस्थिती जी आहे आपण पाहतोय कशा पद्धतीने विद्यार्थी त्या मागणीसाठी आंदोलन होताना दिसत आहेत. काल सुप्रिया सुळेंनी देखील वैभव त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी बातचीत केली, त्यांच्या चर्चा झाल्याचं कळतंय. त्या मुद्द्यांबाबत काही अपडेट आहे का? मुद्दे हे दोनच आहेत. या दोन मुद्द्यांव्यतिरिक्त तिसरा मुद्दा नाहीये. जे नेते येतात ते या विद्यार्थ्यांचं समर्थन मिळवण्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा करतात, मुख्यमंत्र्यांशी बोलू म्हणतात, सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्यांशी ते बोलायचे आश्वासनं देतात. मूळ मुद्दा असा आहे की या विद्यार्थ्यांचं निवेदन हे मुख्यमंत्र्यांना सुद्धा मिळालेलं आहे. मुख्यमंत्री पुण्यामध्ये जेव्हा होते तेव्हा या विद्यार्थी समितीनं निवेदन या सगळ्या निवेदनाची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती. मात्र निर्णय जो आहे परीक्षा जवळ आल्यामुळं तो निर्णय काही पटकन होत नव्हता. त्यामुळे विद्यार्थी जास्त आक्रमक झाले. सरळ सरळ त्यांनी होर्डिंग्ज आहेत ते होर्डिंग आपण पाहतोय. विद्यार्थी हातामध्ये जे होर्डिंग घेऊन मागणी करतायत, होर्डिंग हातामध्ये घेऊन ग्रुपच्या जागा ज्या आहेत ब आणि क च्या ती जागा जी आहे ती 15,000 जागांची जाहिरात जी आहे ती काढावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते. कंबाईन ग्रुप आणि ग्रुप बी आणि सी ची एकत्रित जाहिरात जी आहे ती आयोगानं काढावा अशी मागणी केली जाते. वैभव, अपडेट घेत राहणार आहोत, असेच जोडलेले राहा. तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा पुण्यामध्ये वाढवण्यात आलाय. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी दिली जाते. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. यामध्ये विविध राजकीय प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी देखील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलनात सहभागी होणार असल्याचं ट्विट काल रात्री केलं होतं आणि त्यावरनं त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्याचबरोबर पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे, परंतु सत्ताधारी याला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीयेत. यावर सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही. तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, असं शरद पवार यांनी ट्विट करत सांगितलेलं आहे. त्याचबरोबर काल सुप्रिया सुळे यांनी देखील आंदोलकांची भेट घेतली. कालचं आपण या आंदोलनाचं स्वरूप पाहिलं तर हा जो जमाव होता, हा विद्यार्थ्यांचं हे जे संघटन होतं हे काहीसं कमी दिसत होतं. मात्र आता ही जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उसळलेली आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित आहेत. हळूहळू यामध्ये अजूनही वाढ होऊ शकते अशी काहीशी चिन्ह निर्माण झाली आहेत. त्यामुळे हा जो रस्ता आहे हा रस्ता सुद्धा पूर्णतः पॅक करण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा आपण पाहू शकतोय. बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुण्यातली आपण ही दृश्य पाहतोय. रोहित पवार देखील या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सामील झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी दिली जाते.
तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये आज हुज्जत घालण्यात आली आहे, बाचाबाची त्यांच्यामध्ये झाली आहे आणि या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांचा जी भूमिका आहे, जो आवेग आहे तो मात्र कायम आहे. आपल्या भूमिकेवरती ते ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि आज या आंदोलनानं काहीसं तीव्र आणि एक वेगळं स्वरूप प्राप्त केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत ते जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय. घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात दिली जाते. एकाच दिवशी 2 परीक्षा आल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे परीक्षांच्या तारखा ज्या आहेत त्या पुढे नेल्या गेल्या पाहिजेत अशी ही प्रमुख त्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवरती हे विद्यार्थी आक्रमक झालेले दिसतायत, सातत्यानं घोषणाबाजी देताना दिसतायत. सलग 3 दिवस, आज तिसरा दिवस आहे, सलग 3 दिवस अशाच प्रकारे आपल्या भूमिकेवरती ते ठाम आहेत. तर या सर्व पार्श्वभूमीवरती रोहित पवार नेमकं काय बोललेत पाहूयात. रोहित पवार यांनी आता तुम्ही जर विद्यार्थ्यांना विचारलं की भावना एकदम तीव्र आहेत, त्यांचं म्हणणं आहे की खरं तर हा निर्णय परवाच घ्यायला पाहिजे होता. थोडा वेळ आंदोलन झालं असतं, कारण का यांच्या मागण्या रास्त आहेत, त्या निर्णय घेण्यासारख्या आहेत. पण सरकारने त्या बाबतीत परवाही दुर्लक्ष केलं, कालही दुर्लक्ष केलं. काल खरं तर बैठक होऊन काल रात्रीच हा विषय संपला असता. पण सरकारमध्ये कुठलाही नेता या बाबतीत सिरियस नाही असं दिसतंय आणि आयोगाची चर्चा सुद्धा कुठेही झालेली नाही. म्हणजे इलेक्शन आता त्यांना लढायचं या हेतूतून आता त्यांचे राजकीय कार्यक्रम सुरू झालेले आहेत. इथं तर सामाजिक विषय आहे, युवांचा विषय आहे, युवांच्या भवितव्याचा विषय आहे. कदाचित त्यांना याच्यात राजकीय लाभ दिसत नसावा असं मला वाटतं. म्हणजे आश्चर्य आहे खरं. आणि त्या अनुषंगाने त्यांनी यांना दुर्लक्ष केलं असावं. काल रात्री निर्णय घेता आला असता, बैठक घेता आली असती, पण नाही, यांना राजकीय कार्यक्रमामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, मुलांच्या भवितव्याकडे नाही. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. आता तरी जागे व्हा, सकाळी 10:30 पर्यंत निर्णय द्या, म्हणजे ही मुलं अभ्यासाला आपापल्या लायब्ररीला जातील. तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये एकतर आयबीपीएस आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे त्यांचा हा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. 25 तारखेची परीक्षा ही पुढे ढकलली गेली पाहिजे अशी प्रमुख त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर 258 कृषी पदांचा समावेश करा अशी देखील त्यांची मागणी आहे. खरं तर काल ज्या प्रकारे बैठक झाली तेव्हाच तोडगा निघाला पाहिजे होता, मात्र तो न निघाल्यामुळे आणि कुठल्याही प्रकारे अजून भूमिका स्पष्ट न झाल्यामुळे साशंकता त्यांच्या मनामध्ये आहे आणि आज या संपूर्ण आंदोलनाने काहीसं उग्र स्वरूप घेतले आहे. कालच्या तुलनेमध्ये आज विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. रोहित पवार देखील विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी मैदानामध्ये उतरले आहेत. विद्यार्थ्यांना समर्थन दिलं जात आहे. काल सुप्रिया सुळे येऊन गेल्या, त्यांच्याबरोबर चर्चा करून गेल्या. त्याचबरोबर शरद पवार यांनी देखील आता विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला जाईल, मी देखील मैदानामध्ये, शरद पवार यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. या संपूर्ण आंदोलनामुळे काहीसं जनजीवन जे आहे ते त्या भागातलं, त्या परिसरातलं विस्कळीत झाल्याचं कळतं, कारण मोठ्या प्रमाणात गेले आहेत. आज काहीशी पुण्यातील या एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये आणि तैनात करण्यात आलाय. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आपण पुन्हा आपले प्रतिनिधी वैभव यांच्याकडे. रोहित पवार यांनी द्यायला पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष आणि ही सगळी मंडळी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये